हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली। आज आहे दसरा, तुमचा पण दिवस एकदम खूप छान जावो अशी मी साईचरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज मग मी खूप कामे होती सकाळी, त्यामुळे सगळं घर साफ करायचं होतं, कारण सण म्हटल्यानंतर तर घर वगैरे सगळं स्वच्छ असेल तर एकदम मस्त वाटतं। त्यानंतर मी सकाळी लवकर उठले, सगळं आवरून घेतलं, घर स्वच्छ केलं आणि आता दुपारचे 12-12:30 वाजले आहे, त्यामुळे मग आता मी भाजी पोळी बनवते। आज संध्याकाळीच मी स्वयंपाक करणार आहे, म्हणजे जो नैवेद्याचा स्वयंपाक तो संध्याकाळी करणार आहे, कारण आमच्या तिकडे दसरा तर म्हणजे संध्याकाळच्याच वेळेला जास्त तर म्हणजे पूजा वगैरे करतात। जे आपल्याकडे गाडी वगैरे आहे त्याची किंवा आपल्या घरी गाई वगैरे असतील त्याची पण संध्याकाळी पूजा करतात। काही ठिकाणी असं सकाळी पण पूजा करतात, त्यामुळे म्हणजे ज्याच्या त्याच्या परंपरेनुसार असतं, पण आमच्याकडे संध्याकाळी पूजा करतात। त्यामुळे आता मी संध्याकाळी सगळं नैवेद्य वगैरे बनवणार आहे आणि सकाळची तर सगळी कामे आवरली। सकाळी पहिले तर बेडशीट बदलून घेतलं आणि हे बेडशीट मी डीमार्ट मधून घेतलं आहे, त्यामुळे याची तर काही लिंक वगैरे नाही माझ्याकडे। आणि पण हे कम्फर्टर मी ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे, खूप छान आहे, एकदम सॉफ्ट आहे आणि जास्त हेवी पण नाही। तुम्ही याला कुठे बाहेर घेऊन म्हणजे कुठे फिरायला जाणार असेल तर तुम्ही याला इझिली कॅरी करू शकता आणि खूप सॉफ्ट आहे। तुम्हाला म्हणजे एक दोन ब्लँकेटची पण गरज पडत नाही आणि एकदम सॉफ्ट असल्यामुळे एकदम छान झोप पण लागते आणि तुम्ही एकाच ब्लँकेटमध्ये म्हणजे आपली थंडी वगैरे भागू शकता। खूप छान आहे आणि हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की सांगा, मी कमेंटमध्ये त्याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करेल। खूप छान आहे, मला तर खूप आवडलं आणि कलर पण खूप छान आहे। फुलं आणून ठेवली आणि आंब्याचे पानं पण आणलेले आहे। आता मी ती मस्त धुवून काढते आणि त्यानंतर मग माळा बनवायला घेते। सकाळी लवकर खाली गेले, कारण म्हटलं परत झेंडूची फुले भेटता नाही भेटत, कारण इथं संपून गेली। तर पाठीमागच्या वेळेस पण असंच झालं होतं, त्याच्यामुळे लवकर फुले घेऊन आले। त्यानंतर मग खाली आंब्याचं झाड होतं, त्याची पण पाने आणली आणि खूप ते खराब झालेले होते, त्यामुळे पहिले ते धुवून घेतले आणि त्यानंतर मग मी हार बनवायला लागले। आणि मला एक दरवाजाला तोरण बनवायचं होतं आणि एक गाडीला हार बनवायचा होता, त्यामुळे मग मी आंब्याच्या पानाचं मस्त असं दरवाजाला पहिले तोरण बनवून घेणार होते आणि त्यानंतर हार बनवून घेणार होते। आणि असं काही घरात असलं की एकदम असं मन एकदम फ्रेश वाटतं आणि काम करायला पण एकदम उत्साह येतो। तर तसंच मग मी हार पहिले बनवून घेणार होते, त्यानंतर खूप तयारी करायची होती, दसऱ्याची पूजा पण मांडायची होती आणि त्यानंतर बाकीचे पण खूप स्वयंपाक बनवायचा होता नैवेद्यासाठी। त्यानंतर मग हे बघा, मी असा गाडीला पण हार बनवून घेतला आणि दरवाजाला पण मस्त तोरण बनवून घेतलेलं होतं। आणि तेवढ्यात मला कॉल आला की माझं एक पार्सल आलेलं आहे। मला एवढा कंटाळा आलेला होता खाली जाण्याचा, पण मग त्यानंतर पण पार्सल घेणं पण महत्त्वाचं होतं। मग म्हटलं बघू जेव्हा पार्सल येईल तेव्हा। पण त्यानंतर परत पार्सलचा कॉल झाला आणि परत मला श्वेताचा कॉल आला की ती खाली आलेली आहे, तिचं सामान घेण्यासाठी मला खाली जावं लागेल। मग पटकन असं हार जर झालेच होते माझे बनवून आणि हे सगळं फुलांचं काम पण झालं होतं, मग मी तिला खाली घेण्यासाठी गेले आणि मग बघा फायनली ती आली आणि ती बाणेरवरतून आली होती, त्याच्यामुळे तिला म्हटलं तुझं सामान एवढं तर काही बाईकवरती येणार नाही, त्यामुळे तू ऑटोच कर। मग तिला ऑटो बुक करून दिली आणि मग ती इथपर्यंत आली। जास्त तर काही डिस्टन्स नव्हतं, 8-9 किलोमीटर होतं, त्यामुळे ती एकदम व्यवस्थित आली आणि जास्त पैसे पण लागले नाही ऑटोला आणि सामान भरपूर असल्यामुळं एकदम ऑटो ती सेफ आली। त्यानंतर मग मी तिचं सामान खाली घेतलं आणि मग आम्ही वरती निघालो आणि आज आमच्या लिफ्टचं उद्घाटन झालेलं होतं। म्हटलं बघूया आज लिफ्ट चालते की नाही, पण ती येत होती खाली, मग ट्राय केलं, म्हटलं आज लिफ्ट ट्राय करू। पण मला तर भीती वाटत होती, पहिलीच ट्रायल होती, जावं की नाही, पण 2-3 दिवसापासून त्याची टेस्टिंग चालू होती, त्याच्यामुळे भीतीचं तर काही कारण नव्हतं। मग मी म्हटलं बघूया ट्राय करूया, पण मला असं वाटत होतं स्टेपनीच गेलं पाहिजे, पण म्हटलं चला लिफ्ट कधी ना कधी तर यूज करावीच लागेल। मग मी गेले, तिचं सगळं सामान घेतलं आणि ती
माझ्याकडेच आता शिफ्ट झालेली आहे. तिची PG वगैरे म्हणजे तिने सोडली आणि ती माझ्याकडे शिफ्ट झाली. आता दिवाळीला पण आम्हाला घरी जायचं आहे, त्याच्यामुळे मग तिथे पण पैसे वेस्ट करण्यापेक्षा मग ती इथेच आली. आणि मग पुढे आम्ही दोघींनी दसऱ्याची तयारी चालू केली आणि ती पण दमून आलेली होती. पहिले तिने जेवण केलं, त्यानंतर आम्ही दसऱ्याची पूजा वगैरे मांडायला परत स्टार्ट केलं. आणि इथंच आम्ही स्वामींच्या समोरच आम्ही पूजा करणार होतो, कारण स्वामी पण आम्हाला सोबत पाहिजे होते. आणि स्वामींचं डेकोरेशन हे ते आम्हाला खूप छान असं वाटतं, त्यामुळे दसऱ्याचं डेकोरेशन करत होते. आणि पार्सल आलेलं आहे एक, मग ते जाण्यासाठी आता मी खाली चालले. आता बघूया त्या पार्सलमध्ये काय आहे. मला पण एवढी आयडिया नाही, कारण दिवाळीसाठी खूप मी पार्सल ऑर्डर केलेले आहे. बघूया आता त्या पार्सलमध्ये काय आहे काय नाही, तुम्हाला दाखवते. तर काम खूप पडलंय त्यात, हे पार्सल मला तर पण ते महत्त्वाचंच आहे, त्याच्यामुळे मी ते पार्सल घेणारच आहे. पार्सल ओपन करून बघते आता पार्सलमध्ये काय आहे, तुम्हाला पण दाखवते. आणि या आहे बँगल्स. मी असे म्हणजे कॉम्बो सेट होते 3 तर मग मी असे 3 सेट ऑर्डर केले. त्याची क्वालिटी बघते ओपन करून कशी आहे. ते माझ्या हातात येतील का? मस्त क्वालिटी तर छान आहे, पण त्यात साईज छोटी वाटते ती. नाही दुसऱ्या ओपन करून बघते. असं कोणती साईज बरं? 2.6 आहे, तरी पण येत नाही. हे आल्यात, हे बघा. खूप छान असं सिंगल आपण वेअर करू शकतो आणि जास्त हेवी पण नाही आणि जास्त ब्रॉड पण नाही. खूप छान असं मस्त सिंगल छान वाटते. आणि त्याची बॉर्डर वगैरे पण एकदम मस्त आहे, डिझाईन पण छान आहे. बघा एकदम मस्त डिझाईन आहे आणि खूप ब्रॉड पण नाही, एकदम असं ते ब्रेसलेट टाईपच घातल्यासारखं वाटतं. आणि एकाची डिझाईन अशी आहे, पण ही तर माझ्या काही हाताला येतच नाहीये, त्याच्यामुळे बघूया. आणि ही एक डिझाईन आहे. खूप छान असं प्राइसच्या नुसार कॉम्बो सेट हा खूप छान भेटला. तुम्हाला पण हे जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल. आणि ही पण खूप छान वाटते. ही तर एकदम असं जे आपलं गोल्डचं ब्रेसलेट असतं तशीच एकदम छान वाटते. असं तुम्हाला डेली वेअरला कुठं बाहेर तुम्ही जर बँगल्स घालत नसाल आणि जर घालण्याची वेळ आली तर ह्या तुम्ही सहज घालू शकता. आणि कॅरी करायला पण एकदम सोपा आहे, जड पण वाटत नाही. हात एकदम मस्त. तर असे 3 सेट आहे, वेगवेगळ्या डिझाईन आणि खूप छान असं सेट आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की सांगा, मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल. खूप छान ही रांगोळी मी बाहेरच्या दरवाजात काढलेली होती. खूप छान आणि सिंपल अशी रांगोळी काढली. त्यानंतर श्वेताने तोपर्यंत सगळं डेकोरेशन म्हणजेच सगळी पूजा मांडून ठेवलेली होती आणि खूप छान अशी पूजा दिसत होती. त्यानंतर थोडंफार त्याचं डेकोरेशन केलं, सगळं आवरलं आणि तिथे पण थोडीफार रांगोळी काढली. शुभ दसरा म्हणून अशी रांगोळी काढली. खूप छान अशी रांगोळी आली होती. त्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असं डेकोरेशन झालं. मस्त ताट पण मी रेडी केलेलं होतं पूजेला, कारण गाडीची पण पूजा करायची होती, परत गायींची पूजा करायची होती. त्याच्यामुळे मी मस्त ताट बनवलं आणि माझा स्वयंपाक पण रेडी होता. त्यानंतर मग घरातली पूजा करण्याच्या पहिले मग म्हटलं आपण बाहेर गाडीची पूजा करूया.
स्वयंपाक तर झालेलाच होता, त्याच्यामुळे मी पहिले इथे नैवेद्य दाखवून घेतला. त्यानंतर बघा डेकोरेशन इतकं छान दिसत होतं की बस मला तर म्हणजे असं सण असल्यानंतर एक वेगळीच काहीतरी वाइब्स येते आणि घरात पण असं प्रसन्न वातावरण वाटतं, खूप छान असं. आणि आपल्या गावाकडे असं म्हणतात की पहिले देवाला सोनं वाहून यावं लागतं. कोणतं तरी आपल्या शेजारी मंदिर असेल तर तिथे सोनं व्हायचं आणि त्यानंतर मग घरात यायचं, म्हणजे दरवाजा बाहेरच मग त्या जे सोनं वाहून येईन त्याचं औक्षण करायचं. आणि इथे पण आम्हाला एक गणपतीचं मंदिर होतं जवळच आणि गणपतीच्या मंदिरात गेलो, तिथं मग सोनं वगैरे वाहिलं. त्यानंतर मग मी इथं दरवाजाच्या बाहेरच औक्षण करून घेतलं आणि विचारावं लागतं की काय आणलं, मग ते समोरचं सांगतात की सोनं आणलंय, असं 2दा-3दा विचारायचं. आणि त्यानंतर मग मी मस्त असं औक्षण करून घेतलं आणि घरातली मग पूजा स्टार्ट केली. खरं तर या सणाचं नाव विजयादशमी आहे, ज्याला कोणी दसरा म्हणतात किंवा कोणी दशहरा पण म्हणून ओळखतं या सणाला. आणि हा सण म्हणजे भारतात अतिशय मुख्य सण म्हणून ओळखतात आणि हा सण आश्विन महिन्यात येतो. या दिवशी भगवान श्रीरामांनी रावणाचा वध केला आणि जी दुर्गा देवी आहे त्यांनी महिषासूर राक्षसाचा वध केला, म्हणूनच या सणाला विजयादशमी असे म्हणतात. असं काहीतरी आख्यायिका आणि परंपरा आहे. त्यामुळे असं प्रत्येक सणाला काही ना काहीतरी ओळख असते किंवा काहीतरी त्याची परंपरा असते, त्यामागे काहीतरी इतिहास असतो. त्यामुळेच हे सण असे साजरे करतात आणि प्रत्येक सणाचा आपल्याला इतिहास पण माहीत पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला इथे सांगितलं श्रीरामांनी रावणाचा वध केला आणि खूप ठिकाणी इथे असे रावणाचे जे असे पुतळे आहेत ते दहन केलेले जातात. पहिले तर मग मी सगळी अशी पूजा करून घेतली लॅपटॉपची. त्यानंतर माझी जे वही पुस्तक ठेवलेले आहे त्याची, पेन पेन्सिल सगळ्या यांची मस्त अशी पूजा करून घेतली. सगळ्यांना फुलं वाहिले, त्यानंतर सोनं वाहिलं आणि मग इथे मी सरस्वतीचं लॅपटॉपवरतीच लावलं होतं, कारण माझ्याकडे तर काही पाटी वगैरे नव्हती. पहिले तर असं पाटीवरती ते सरस्वतीचे जे रांगोळी आहे किंवा आपण त्याला जे चित्र म्हणू शकतो ते काढायचे आणि ते तिथे पूजेच्या तिथं ठेवायचे. पण आता पाटी नाही, त्यामुळे मग मी लॅपटॉपवरतीच ते लावलं आणि त्यानंतर खूप छान अशी पूजा केली आणि त्यानंतर मग आम्हाला खाली गाडीची पूजा करायला जायचं होतं. खाली गेल्यानंतर पहिले बाईकची पूजा करणार होतो आणि त्यानंतर मग गायींची पूजा करणार होतो. पहिले तर मग मी मस्त पाणी हे करून घेतलं, त्यानंतर स्वास्तिक काढलं, स्वस्तिक काढून मस्त अशी पूजा करून घेतली आणि खूप छान असं वाटत होतं. आणि हे दादा जे लिफ्ट चालू झाली त्याचेच पेढे वाटत होते आणि ते मध्येच मला पेढा घ्या, मग त्यांचा एकदा पेढाच मी घेऊन टाकला आणि त्यानंतर बाकीची पूजा केली. मग परत औक्षण केलं एकदा परत आणि त्यानंतर मग आठवलं की अरे बाईक तर बंदच होती आणि त्यानंतर मग परत बाईक स्टार्ट केली आणि मग बाईकची पूजा केली. आणि इथं हे जे दादा आहे केअरटेकर, त्यांचा मुलगा होता तो, त्याला मी गंध लावण्याचा ट्राय करत होते पण तो गंध बघूनच डायरेक्ट पळतच होता. आणि त्यानंतर मग गाडी स्टार्ट करून बाईकची पूजा केली आणि त्यानंतर मग मी गेले होते गायींची पूजा करायला. खूप छान इथं 2 गायी आहे, म्हणजे गावरान गायी आहे, एक पूर्णच ब्लॅक कलरची आहे आणि एक अशी थोडीशी ब्राऊन कलरची. त्यानंतर मग मी त्यांना नैवेद्य केलेले होते, मग ते नैवेद्य चारले, त्यांची पहिले पूजा केली व्यवस्थित. त्यात तर काही पूजा करून देत नव्हता, मग पहिल्यांदा त्यांना नैवेद्य घातले आणि त्यानंतर मग त्यांची व्यवस्थित पूजा केली. खूप छान असं वाटलं, त्यांना ओवाळलं. त्यानंतर मग असं केलं, म्हणजे आम्ही असं दसऱ्याचं सेलिब्रेशन केलं. तुमचा पण दसरा कसा गेला आणि कसं तुम्ही सेलिब्रेशन केलं
हे मला नक्की सांगा आणि तुम्हाला परत एकदा दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा आणि तुमचा पण दिवस खूप छान गेला असेल ही नक्कीच मी अपेक्षा ठेवते। आणि दसऱ्याचे मी खूप काही फोटोज आणि व्हिडिओज काढले आणि ते तुम्हाला पुढे तर दिसेलच। आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चलो बाय।